सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वाच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेटकिंग, शिवाजीनगर. मुंबईमध्ये दहिसरचे आमदार विनोद घोसाळकर यांच्या माध्यमातून माझे अनेक कार्यक्रम झाले. पण इतकं सगळं होऊन देखील ज्या विद्यार्थिनींना करिअरची माहिती हवी आहे त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की एक माणूस सगळ्यांपर्यंत पोहोचणं ही अशक्य गोष्ट आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटतो की जेटकिंगच्या गांधी साहेबांनी मला सांगितलं की आमच्या नेटवर्कच्या माध्यमातून देखील करिअरची उत्तम माहिती तुम्ही लोकांच्या पर्यंत नेऊ शकता. आणि संजय गांधींनी परवानगी दिल्यामुळे ही माहिती मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. मुळात करिअरची निवड करायची कशी? 5 मिनिटांमध्ये करिअरची निवड करता येत नाही. पालकांचे फोन येतात, आम्हाला विद्यार्थिनींना 64% मार्क मिळालेत किंवा त्याहून कमी मिळालेत किंवा त्याहून जास्ती मिळालेत. माझ्या मुलाला सायन्सला प्रवेश पाहिजे, माझ्या मुलीला कॉमर्सला जायचं आहे, माझ्या भाच्याला आर्ट्सला जायचं आहे. अशा तऱ्हेचे फोन 10वी-12वीच्या रिझल्टच्या दिवशी येतात. अशा तऱ्हेची करिअरची निवड करणं अत्यंत चुकीचं आहे. करिअरची निवड करण्याचं योग्य वय हे 15 ते 17 वयोगटामध्ये नाही तर 10 ते 16 वयोगटामध्ये. गेली 13 वर्ष मी करिअर काउन्सिलर म्हणून काम करतोय आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मी भाषणाच्या निमित्ताने फिरलोय. माझा दूरध्वनी क्रमांक मी पुन्हा एकदा सांगतो, 9820313368. मला एक कॉमन गोष्ट आढळली. 8वी मध्ये मुलगा किंवा मुलगी असताना पालक म्हणतात तो 9वीत गेल्यावरती बघूया, 9वीत गेल्यावरती म्हणतात 10वीत गेल्यावर बघूया, 10वीत तो गेल्यावरती म्हणतात आता काय घाई आहे, सायन्सला जाऊया. आणि 12वी नंतर मग पुन्हा साईड चेंज करता येते. 12वीत गेल्यावरती म्हणतात सीईटीचा अभ्यास करू दे. सीईटीचा अभ्यास केल्यावर 12वीची परीक्षा दिल्यावरती कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीतर्फे सिंगापूर, मलेशिया, युरोप, अमेरिकेला हे पालक आपल्या मुला-मुलींना घेऊन जातात. मग म्हणतात की रिझल्टच्या वेळेला बघूया. आणि रिझल्ट लागल्यावरती अनेक वेळेला मुलांना 50% मार्कांची अपेक्षा असते, ते 80% पडतात. कधी 80% मार्कांची अपेक्षा असते आणि 70% देखील मार्क पडत नाहीत. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करिअर काउन्सिलरकडे पालक गर्दी करतात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पालक होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही. पालक होणं म्हणजे शाळेमध्ये डोनेशन देणं नाही. पालक होणं म्हणजे मुलांना पाटी दप्तर आणून देणं नाही. पालक होणं म्हणजे विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार करणं, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं, मुला-मुलीच्या हिताचा विचार करणं, पण त्याच्याच बरोबर विद्यार्थिनींची आवड काय आहे हे लक्षामध्ये घेणं आहे. अनेक पालक मला असे भेटतात, ते मला असं सांगतात की आम्हाला इंजिनियर होता आलं नाही म्हणून आमच्या मुलांनी इंजिनियर व्हावं अशी आमची इच्छा आहे. अनेक महिला मला असं भेटून सांगतात की त्यांना डॉक्टर होता आलं नाही म्हणून त्यांच्या मुलींनी डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. मग मी विचारतो की बाई ग, मग तू का नाही झालीस डॉक्टर? तुला डॉक्टर होता आलं नाही तर तुझी इच्छा मुलीवरती कशाला लादतेस? मी तुम्हाला आग्रहाने सांगू इच्छितो की तुम्हाला जर 70% गुण कायम मिळत नसतील तर तुम्ही मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला जाण्याचं स्वप्न न बघणं हे योग्य ठरेल. 10-20 लाख रुपये घालवणं, पेमेंट सीट देणं, ऍडमिशन घेणं, मुलांना एटीकेटी लागणं ही अत्यंत दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. मुलांचा कल जाणून घेतला पाहिजे.
मुळात पालकांनी सर्व 620 करिअरची माहिती घेतली पाहिजे आणि ही करिअरची माहिती पालकांनी मुलांना दिली पाहिजे. 350 विषयांमध्ये BA करता येतं, 110 विषयात MSc करता येतं, 53 तऱ्हेनी आपल्याला इंजिनिअरिंगकडे वळता येतं, 84 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत आणि 140हून अधिक तऱ्हेनी आपल्याला कॉमर्समध्ये जाता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20हून जास्त तऱ्हेनी आपल्याला मेडिकलला जाता येतं. 600 ते 700च्या दरम्यान जगभर करिअर आहेत आणि या जगभरच्या करिअरमध्ये अमाप संधी आहेत. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम एक, जगाची लोकसंख्या आहे. 100 वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या ही 100 कोटीच्या खूपच आतमध्ये होती. आज जगाची लोकसंख्या आजच्या डेटला 695 कोटी इतकी आहे. जग तेवढंच आहे, जग वाढलेलं नाही. पृथ्वीवरती 7 अष्टमांश पाणी आहे आणि 1 अष्टमांश जमीन आहे. म्हणजे एखाद्या खोलीमध्ये आधी 10 माणसं असावीत आणि नंतर एकदम 200 माणसं आणून त्या खोलीमध्ये कोंबल्यावरती त्या खोलीची जी अवस्था आहे तशी आपल्या पृथ्वीची अवस्था झाली आहे. ॲनिमल प्लॅनेट सारखं चांगलं चॅनल आहे, ते बघितलं की प्राण्यांची किती अवस्था खराब झाली ते कळतं. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पृथ्वी माणसासाठी नाही, पृथ्वी माणसासाठी नाही. पृथ्वीवरती आपण उपरे आहोत. वाघ सिंहांचं आपण रक्षण केलं पाहिजे. 33% जंगलं पाहिजे. त्याच्यावरती मोहन धारिया नावाच्या गृहस्थांनी अनेक वेळेला उत्तम व्याख्यानं दिलेली आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी, अण्णा हजारेंच्या सारख्या समाजसेवकांनी अनेक उत्तम लेख या विषयामध्ये लिहिलेले आहेत. पण जमिनीची धूप होतीये, नद्या आटतायत, सरकारचं लक्ष नाहीये, पृथ्वीची भीषण अवस्था होतीये, जंगलांची तोड होतीये आणि आपल्या विकृत आनंदासाठी, आय रिपीट, आपल्या विकृत आनंदासाठी आपण प्राण्यांना मारतोत. आपण कुठल्या जन्मी हे पाप फेडणार आहोत हा मला प्रश्न पडतो. मला जैन धर्मीय लोक आवडतात. त्यांच्याकडे पैसा असतो म्हणून नाही, बुद्धिमत्ता असते म्हणून नाही, ते अहिंसेचं पालन करतात म्हणून मला जैन धर्मीय लोक मनापासून आवडतात. बौद्ध धर्मीय लोक मनापासून आवडतात. भगवान बुद्धांनी, महावीरांनी शांतीचा संदेश दिलाय. प्राणी मात्रांची हत्या करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाहीये. बैलघोडा नावाचं कॉलेज आहे. दादर टीटीला आपण बसमध्ये बसलो की तो कंडक्टर सांगतो, 2 बैलघोडा पाहिजेत का तुम्हाला? आणि आपण सांगतो हो 2 बैलघोडा द्या. म्हणजे बैलघोडा कॉलेजचा स्टॉप द्या. त्या ठिकाणी मुक्या प्राण्यांच्या वरती अतिशय चांगले असे उपचार केले जातात. दुर्दैवाने मुक्या प्राण्यांसाठी या देशामध्ये कमी चांगली हॉस्पिटल्स आहेत. त्या मुक्या प्राण्यांमध्ये करण्यासारख्या खूप चांगल्या करिअर्स आहेत. कुठल्याही शासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये. सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. BPO, बँकिंग, IT अँड नॉन IT सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेट किंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेट किंग, शिवाजीनगर. आपण बोलत होतो ते पृथ्वीबद्दल. पृथ्वीवरची लोकसंख्या वाढली आहे. राधो कर्वे नावाच्या एका अतिशय चांगल्या विचारवंताला 90 वर्षापूर्वी या प्रश्नाचं गांभीर्य कळलं आणि भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील या प्रश्नाची जाणीव होती. आणि जर का लोकसंख्या मर्यादित प्रमाणामध्ये राहिली नाही तर गरिबी हटणार नाही हे त्यांनी जगाला ओरडून सांगितलं होतं. तुकारामांनी 350 वर्षांपूर्वी सांगितली,
सांगितलेलं होतं की मुलं वाढली तर दारिद्र्य वाढेल, मुलं कमी असतील तर श्रीमंती येईल. पण या देशामध्ये सुद्धा अनेक धर्मीयांसाठी अनेक कायदे आहेत. हिंदूंसाठी वेगळा कायदा, मुस्लिमांसाठी वेगळा कायदा. ही दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे पृथ्वीवरची लोकसंख्या जर मर्यादेत राहिली नाही आणि कंपल्सरी फॅमिली प्लॅनिंग गव्हर्नमेंटनी केलं नाही तर कितीही जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या तर त्या अतिशय कमी ठरतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देशात दरवर्षी 1,75,00,000 मुलं मुली जन्मतात. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 1.5 कोटी इतकी आहे. भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाक्य असतं की भारतामध्ये दरवर्षी 1 ऑस्ट्रेलिया जन्मते. ही खरी गोष्ट आहे. लालूला 11 मुलं आहेत स्वतःचीच. लालू आणि राबडी प्रोडक्शन बरेच वर्ष सुरू होतं. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या वाढते. बांगलादेशातून इल्लिगली लोक भारतामध्ये येत आहेत आणि त्यामुळे करिअरचा आणि नोकरीचा प्रश्न गंभीर होतोय. आणि म्हणून करिअरची जर योग्य निवड केली तर आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. मग मुळात प्रश्न राहिलाच की करिअरची निवड करायची कशी. तर पालकांनी बेसिकली सर्व 620 करिअरची माहिती स्वतः मिळवायची आणि ह्या 620 करिअरची माहिती 7वी ते 12वी पर्यंत विद्यार्थिनींना द्यायची. उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेडिकल, ऑन्कॉलॉजी, BA विथ जैनिझम, BA विथ हिंदुइझम, फिलॉसॉफी, हिस्ट्री, MBA फायनान्स, MBA मार्केटिंग, अशा तऱ्हेच्या अनेक करिअरचे यूट्यूबवरचे व्हिडिओज मुलांना दाखवायचे. अनेक करिअरची पुस्तकं मुलांना आणून द्यायची. हिंदू नावाचा एक पेपर मद्रासून निघतो. त्या पेपरमध्ये करिअरची विस्तृत माहिती येते. दर सोमवारी मुंबईमध्ये टाइम्स ऑफ इंडिया करिअरची पुरवणी देतं. दर सोमवारी लोकसत्ता हे दैनिक करिअरची पुरवणी देतं. दर रविवारी सकाळ या दैनिकामध्ये करिअर विषयक आर्टिकल्स मी स्वतः लिहितो. मल्याळम मनोरमा नावाचं वृत्तपत्र हे इंडिया इयरबुक पब्लिश करतं आणि इंडिया इयरबुक वाचून सुद्धा आपण अतिशय चांगली करिअर करू शकतो हे सगळं मुलांना दाखवायचं. आणि मुलगा किंवा मुलगी 10वी 12वीला जाईपर्यंतच त्यातल्या प्रत्येकाला 620 करिअरची माहिती द्यायची आणि मग ज्या करिअरमध्ये त्यांना इंटरेस्ट वाटेल त्या करिअरची त्यांना निवड करायला सांगायची. करिअर निवडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. लंडन टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, पॅरिस मधून प्रसिद्ध होणारा लमॉन्ड, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लिखाण करणारे अनेक करिअर काउन्सिलर यांच्यापासून सर्वांचं या विषयावरती एकमत आहे की 10 ते 15 वयोगटामध्ये विद्यार्थिनींना करिअरची सर्व माहिती द्यायची आणि मग करिअरची योग्य निवड करायची. सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. BPO, बँकिंग, IT अँड नॉन IT सेक्टर, गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेटकिंग, शिवाजीनगर.